कालांतरानं 3 वर्षातच 4 वर्षात ग्रँड यायला पाहिजे होती. कालांतरानं सरकार बदललं, GR बदलले, सर्वांचे विचार बदलले. यामुळं काय झालं तर त्याला ग्रँड आली नाही. माझ्यावर अक्षरशः माझ्याकडे एक राशन दुकान आहे, एक खेड्यावरचं छोटंसं 100 कार्ड आहे, त्यामध्ये त्याचं एक राशन दुकान आहे. आणि त्या राशन दुकानावर मी माझा उदरनिर्वाह करत असो. परंतु काय झालं की लग्न झाल्यानंतर घरामध्ये जेव्हा आवक नसते, पत्नी येते, मुलंबाळ होतात, आवक नसते, तेव्हा प्रत्येकाचे घरातले लोकांचे मन हे बदलत असतात. आपल्याला आवश्यक काय आहे? पैसा. ह्या तेव्हा मी ओळखून घेतलं. आता काय करायचं बाबा. तर असंच एक दिवस मग मला त्या ग्रँड नव्हतं तर मग मी जात नव्हतो. तेव्हा मग मी एकदा घरी असंच काम करत म्हणजे पडून होतो. मी मोबाईलवर असं पाहत होतो की काय करावं. तर काय झालं, एक छोटासा एक म्हणजे एक 20-22 वर्षाचा मुलगा होता. तो नाही का एक काम करत होता, एक नेटवर्किंगचं, म्हणजे याचं कशाचं आपला पार्सल डोअर टू डोअर नेऊन द्यायचं. तर तो त्याला तिथं 10,000 रुपये पेमेंट होता असं काहीतरी. तर मी म्हटलं बाबा तुझ्या याच्यात मला तरी लाव, कारण का मला कुटुंब चालवणं फार आवश्यक आहे. माझं सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे कुटुंब. मला कुटुंब चालवणं फार महत्त्वाचं आहे. तर काय करावं लागलं. तर ठीक आहे म्हणे, या म्हणजे तुम्हाला मी लावून देतो. मी अक्षरशः दिवसभर त्या पोराच्या मागं यवतमाळला फिरत राहिलो. दिवसभर अक्षरशः उपाशी तापाशी त्याच्या मागं फिरलो. तो काय म्हणता, मी इथं आहे, तुम्ही स्टेट बँक चौकात आहे. मी ते स्टेट बँक चौकात गेल्यानंतर तो भाजी मार्केटमध्ये जायचा. मग मी भाजी मार्केटमध्ये आहे म्हणे, तुम्ही तिथे या. असं करता करता मला पूर्ण यवतमाळ फिरवलं त्याने. पण तो शेवटपर्यंत भेटला नाही. त्यांनी मला शेवटपर्यंत काही भेटला नसून जॉबही दिला नाही. माझ्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार आले. ते आता आपण कसं करावं नेमकं, आपल्या कुटुंबासाठी आपण काय करू शकतो. तर काय झालं, असंच मग दुसऱ्या दिवशी मी असं पलंगावर असं पडलो आणि मोबाईल पाहता सरांची मला ॲड दिसली की LIC मध्ये जागा भरणी आहे. तर मी सरांना तेव्हाच फोन लावला. सर म्हणलं मी असं आहे आणि माझं एज्युकेशन एवढं झालं आहे आणि मला LIC मध्ये जॉईन व्हायचं आहे. मला तेव्हा एजंट हा जो विषय आहे, मला एजंट माहीत नव्हतं. एजंट काय असते आणि LIC काय असते काही माहीत नव्हतं. याच्या अगोदर 20 वर्ष अगोदर जे आमच्या गावातले जे काही एजंट आहेत, त्या एजंटच्या माध्यमातून तेव्हा म्हणजे असं होत होतं की बा एजंट होय तू एजंट कर. पण तेव्हा डोक्यातनी काय होतं, मी शिकलेला आहे, MA आहे, लागेल सर्व्हिस, कोण फिरत राहील, कोण दारोदारी कोणाच्या घरी जाणार नाही, कोण देते कोण नाही देत, काय करणार आहे. ह्या उद्देशानं मी ते टाळलं होतं 20 वर्ष अगोदर. 20 वर्ष अगोदर हे टाळलं असल्यामुळं मला त्याचं फार दुःख झाला आता. तर काय झालं की मी सरांना फोन लावला आणि फोन लावल्यानंतर सरांनी मला सांगितलं की असेच आहे आणि याला एक एक्झाम द्यावं लागते. सर मी म्हटलं काही हरकत नाही. त्या एक्झामची फी 700-600 जे काय असेल ते, पण ते पैसे द्यायला माझ्याकडे नव्हते. खरं सांगतो, राशन दुकान हे जी अशी वस्तू आहे की त्याच्यातून 100 रुपये कमवा आणि 150 रुपये सर्वांना वाटत बसा. हे असं एक दुकान होतं अगोदर. आता ऑनलाईन झालं तो भाग वेगळा, पण अगोदर ऑफलाईन होतं. तर यामध्ये मला इन्कम काहीच नव्हतं, फक्त घरी गहू तांदूळ होत होतं आणि तेवढ्याच आम्ही जगत होतो. आर्थिक जर पाहतो म्हणलं पैसा, तर पैसा काही मिळत नव्हता. याच्यानंतर कसं झालं, सरांना मला फोन लावला. सरांनी मग मी सरांकडे भेटायला लागलो, फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर झालं कसं की त्या परीक्षेमध्ये मी थोडंसं पास झालो. पास झाल्यानंतर मला आता सरांनी मला सांगितलं की तुम्ही यामध्ये जर तुम्ही असं करू शकता, तुमचं करिअर करू शकता. मला सरांवर विश्वास आला. मी सरांवर विश्वास केव्हा आला मला, जेव्हा अगोदरच्याच फोनमध्ये सरांनी मला सांगितलं की असं आहे, असं करावं लागते, यामधून तुमचं जे लाईफ आहे तुम्ही लाईफ चेंज करू शकता. जेव्हा असं सरांनी सांगितलं तेव्हाच मग सरांवर तेव्हा विश्वास आला आणि मी तेव्हाच विचार केला की आपलं लाईफ काहीतरी आपलं सरच घडू शकतात. तेव्हा म्हणून मी सरांना फार धन्यवाद देतो. माझे म्हणजे कसं आहे, आणि विषय अजून असा आहे की मी आजपर्यंतही LIC साठी कामच नाही करत. मी खरं सांगतो तुम्हाला, मी आजपर्यंत LIC साठी काम नाही करत. मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो, माझ्या आवकसाठी काम करतो. आणि यामधूनच जे आपण आवकसाठी काम करतो ना, त्यामधूनच असं वाटते की आपलं LIC वाढत राहते आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत राहते. आज ह्या सगळ्या गोष्टी मागं माझे गुरुवर्य स्वानंदजी इंगोले सरच आहेत. मी त्यांच्या व्यतिरिक्त मी यामध्ये कोणालाच मानत नाही. जरी आपले कोणी जरी असेल, पण या रस्ता जो दाखवला मला हा सरांनीच दाखवला आणि या सरांमुळेच मी आज या परिस्थितीला आहे. माझा एक वेळ असा होता
की मला आता सांगायचं म्हणजे 10 रुपये मी लोकांना मागत होतो, 10 रुपये. माझ्याकडे काही माझ्याकडे काहीच प्रॉपर्टी नव्हती, काहीच नाही, शेती नाही, काही नाही. बाबा रेल्वेत होते आणि रेल्वेत असल्यामुळं ते रिटायर झाले होते, ते घरीच होते, आई वडील सगळे घरी होते, पण कमावणारं कोणीच नव्हतं. माझ्याकडे एकच साधन होतं राशन दुकानाचं, आणि त्या राशन दुकानात ते पैसे मिळत नव्हते. कारण जे पैसे मिळत होते ते साहेब लोकांना डिवाइड करून वाटत पडत होतं. त्याच्यामुळे नाही का मला आवक म्हणून माझ्याकडे पैसा राहत नव्हता. मला 10 रुपये जर मागायचे असले तर 10 रुपये मागा लागत होते. ते द्यायला कोणी तयार नव्हते, कारण ते हा विचार करत होते 10 रुपये कशाच्या बेसवर दे वापस, आता 1 रुपया कमवत नाही. आणि इथं पगार म्हटलं शाळेवरचा पगार, तर शाळेवरचा पगार भेटत नव्हता. असं करता करता माझं जीवन एक दुःखातच गेलं. पण ह्या LICनं मला तारलं, आणि ह्या तारण्यामागं सगळ्यात जास्त वाटा म्हणजे सरांचा आहे, इंगोले सरांचा आहे. आणि इंगोले सरांनाच मी माझ्या या वाटचालीमध्ये एक गुरुवर्य म्हणून एक सगळ्यात जास्त प्राधान्य सरांनाच देईल. या सरांनीच मला त्या परिस्थितीला पोहोचवलं. त्याच्यानंतर झालं कसं, की मी या LIC मध्ये येण्याचं तसं सांगितल्यानंतर मी LIC मध्ये आलो. याच्यानंतर मला सुरुवात करायची होती. मला काही माहित नाही कसं सांगायचं, काय सांगायचं, कशी पॉलिसी विकायची सांगितलं. पण सरांनी मला A to Z मध्ये सांगितलं, टोटल सांगितलं, कशी विकायची, काय विकायची, प्रेझेंटेशन कसं करायचं, सगळं सांगितलं. आणि त्यानुसार मी विकण्याचा प्रयत्न केला. मी पहिल्याच पहिल्याच पॉलिसीतनी जेव्हा आपल्याला हे मिळतात कोड नंबर, तेव्हाच नाही का डायरेक्ट 5 पॉलिसी टाकून माझी पॉलिसी सुरुवात केली, LIC सुरुवात केली 5 पॉलिसी टाकून. आणि या 5 पॉलिसीच्या नंतर डिसेंबरमध्ये माझी पॉलिसी जॉईन केली होती मी, आणि मार्चमध्ये एकूण 36 पॉलिसी मी केल्या होत्या. आणि त्याचं आलेलं इन्कम हे पाहून कसं आहे, ज्या अर्थी मी 10 रुपये मागणारा माणूस माझ्याकडं 36 पॉलिसीतून माझ्याकडे एवढं मोठं कमिशन आलं, ते मला जराच असं वाटलं की नाही माझं काहीतरी याच्यात होऊ शकते. आणि तेव्हापासून मी हा LICचा एवढा जोरदार सपाटा सुरू केला की मी तुम्हाला खरोखर सांगतो की जेव्हा मी सकाळी निघतो, नाश्ता करून निघालो, ती मी 2 पोळ्या बांधतो, आणि काही असे ना ते चटणी असो काही असो का तेल मीठ टाकून त्याच्यावर घ्यायची, आपण फिरायचं, एखाद्या झाडाखाली बसायचं आणि ते पोळ्या खायच्या, पाणी सोबतच असते, ते खायचं आणि आपल्या पॉलिसी आपण जमा करायच्या. अशा प्रकारे मी हा प्रवास इथपर्यंत आणलेला आहे. आणि यामधूनच मी गेल्या वर्षीच अर्धशतकवीर झालो होतो, आणि या वर्षी पण अर्धशतकवीर आहे. आणि यावर्षी मी एका महिन्यातलीच 40 पॉलिसी केली आहे मार्चमध्ये. तर त्याच्यामुळं मी या सर्वांच्या गोष्टीमुळे, या सर्वांमागं मी सरांनाच धन्यवाद देतो की त्यांनी मला हे मार्गदर्शन जर केलं नसतं, आणि मी कधी असा अभिमान वाटतो की मी सरांच्या टीममध्ये आहे म्हणूनच आहे. मी जर दुसऱ्या टीममध्ये असतो किंवा मी स्वतंत्र जर असतो तर मी हे करू शकलो नसतो, कारण मला तेवढं गायडन्स मिळालं नसतं. सर माझ्या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीसाठी इतक्या बारीक चिरीकपणे म्हणजे एकदम बारीक गायडन्स करतात की आपण ते कुठंच रोखू शकत नाही, कुठंच आपण अडू शकत नाही. सरांनी केलेल्या गायडन्समुळे प्रत्येक कस्टमर जे सांगितलं काय प्रश्न उपस्थित करेल हे सरांनी अगोदरच आपल्याला सांगितलं असल्यामुळे आपण अगोदरच त्याचं निवारण त्यांचं करून देतो. म्हणून मी सरांचा शतशः धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द मी इथे संपवतो.